living plus any accumulation within the system, or when a system gains or losses energy, it must be exactly equal to the loss from or gain of energy by the surrounding. मग काही डेफिनेशन्स दिलेलं आहे तुम्हाला. सेन्सिबल हीट. सेन्सिबल हीट म्हणजे काय? द हीट दॅट मस्ट बी ट्रान्सफॉर्म टू रेज or lower the temperature of a substance or mixture of substance. फॉर एक्झाम्पल, जर तुमच्याकडे थंड पाणी दिलेलं आहे, थंड पाण्याला तुम्ही हीट करायला सुरुवात केली, ते पाणी जोपर्यंत चांगलं गरम होत आहे ना, म्हणजे त्याला त्याची टेम्परेचर जोपर्यंत वाढत आहे ना, तोपर्यंत तुम्ही त्याला सेन्सिबल हीट सप्लाय करताय. मग नंतर जसे त्याची वाफ तयार होते ना, वाफेनंतर मग ती वेगळी हीट, पण जोपर्यंत त्याचं टेम्परेचर वाढत आहे ना, दॅट इज द सेन्सिबल हीट. आणि मग हीट ऍडेड और रिमूव्ह फ्रॉम ए सिस्टीम टू इन्क्रीज और डिक्रीज द टेम्परेचर ऑफ ए सिस्टीम इज गिवन बाय Q इज इक्वल टू mCp डेल्टा टी. हे तुम्हाला युनिव्हर्सल इक्वेशन हे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. M इज द मास ऑफ सबस्टन्स, Q इज अ सेन्सिबल हीट इन किलो जूल, Q dash is equal to m dash Cp delta T, mass flow rate of the system substance in kilogram per second, and Q is the heat transfer in kilojoule per second. Next is the latent heat of a phase change. आपण पाण्याला गरम केलं, गरम केल्यानंतर पाण्याचं टेम्परेचर वाढलं, 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत पाण्याचं टेम्परेचर वाढतं. त्याच्यानंतर पाण्याचं वाफेत रूपांतर होतं, अँड वाफेत रूपांतर होताना आपण जी हीट सप्लाय करतो दॅट इज द लॅटंट हीट, दॅट इज कॉल्ड ॲज लॅटंट हीट. मग फेज चेंजेस सच ॲज, आता जेव्हा फेज चेंज होतो सच ॲज फ्युजन, vaporization and condensation are accompanied by large changes in enthalpy, when matter undergoes a phase change, vapor to liquid or liquid to solid, the enthalpy change associated with unit amount of matter at constant temperature and pressure is known as the latent heat of the phase change. आता त्यांनी खाली एक्झाम्पल दिलंय. When matter changes from one phase to another, the latent heat is either absorbed or rejected. For example, ice melt at 273 degree Kelvin Celsius and 0 degree Celsius by supplying heat to produce water. Similarly, water at 101.325 kilopascal and 373 degree Kelvin produces vapor if heat is continuously supplied to it. मग त्यांनी लॅटंट हीट्स ऑफ फेज चेंजेस आर डिफाईन ॲज फॉलोज: लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन, लॅटंट हीट ऑफ फ्युजन, लॅटंट हीट ऑफ सब्लिमेशन. वेपरायझेशन मध्ये बघा, द हीट रिक्वायर्ड टू वेपराइज अ युनिट अमाउंट ऑफ लिक्विड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर, और द हीट रिमूव्ह टू कंडेन्स युनिट अमाउंट ऑफ वेपर इन टू लिक्विड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. अँड दिस प्रोसेस, the process of condensation is the reverse of vaporization, and hence the latent heat of condensation must be negative of the latent heat of vaporization. तुम्ही डिस्टिलेशन वगैरे शिकलात का? Yes. Do you know distillation? Yes. Do you know the distillation? Yes. Distillation तुम्ही, मग डिस्टिलेशन मध्ये पार्शियल वेपरायझेशन आणि पार्शियल कंडेन्सेशन होतं. मग मीन्स व्हॉट? पार्शियल वेपरायझेशन अँड पार्शियल कंडेन्सेशन होतं मीन्स व्हॉट? ठीक आहे. Sir, in a given liquid it may be a mixture of more than 2 or 3 liquids. So in that, when the vapors are created, so in the next phase they get condensate. येस, ठीक आहे. आता मी तुम्हाला एक रिअलिस्टिक एक्झाम्पल देतो. एक ट्रे ॲझ्युम करायचा, इन दॅट ट्रे, बरोबर, त्या ट्रेवर आहे ना एका साईडनी वेपर फ्लो होत आहे आणि दुसऱ्या साईडनी लिक्विड खाली येत आहे. त्या ट्रेवर एका साईडनी वेपर अप फ्लो होत आहे आणि लिक्विड खाली येत आहे, बरोबर. तो आहे डिस्टिलेशनचा ट्रे. वेपर जेव्हा वर जात आहे ना, वेपर वर जाताना काय करतं की त्या वेपरमध्ये जे लेस वोलाटाईल कंपोनंट आहे ना ते कंडेन्स होत चालतात, बरोबर. वेपर सोबत जाणारे लेस वोलाटाईल कंपोनंट ते कंडेन्स होतात, बरोबर. कंडेन्स होता म्हणजे काय? ते वेपर आहे ना त्याची लॅटंट हीट ऑफ कंडेन्सेशन रिलीज करताय, बरोबर. ऍट द सेम टाइम जे लिक्विड खाली येत आहे ना, तर त्या लिक्विड सोबत जे मोर वोलाटाईल कंपोनंट असतात ना ते वेपर सोबत निघून जातात.
म्हणजे ते वेपराईज होतात. म्हणजे काय, इकडनं आपण जी लॅटंट हीट ऑफ कंडेन्सेशन रिलीज करतोय ना, ती सेम हीट ते लिक्विड घेतं आणि ते लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन म्हणून ते वापरून त्याचं वेपरमध्ये फॉर्म होतं. असं प्रत्येक ट्रेवर होतं. म्हणजे लॅटंट पार्शियल कंडेन्सेशन आणि पार्शियल वेपरायझेशन हे कॉमन असतं डिस्टिलेशन मध्ये. म्हणून वरचा जो टॉपचा प्रोडक्ट असतो ना तो वेपरमध्ये असतो आणि खालचा जो प्रोडक्ट असतो ना तो लिक्विडमध्ये असतो. वरचा जो प्रोडक्ट असतो ना तो मोर वोलाटाईल कंपोनंट असतो, खालचा जो प्रोडक्ट असतो ना तो लेस वोलाटाईल कंपोनंट असतो. दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ डिस्टिलेशन. नंतर सेकंड केस आहे लॅटंट हीट ऑफ फ्युजन. हीट रिक्वायर्ड टू मेल्ट अ युनिट अमाउंट ऑफ सॉलिड टू लिक्विड or remove to convert a unit amount of liquid into solid at constant temperature and pressure. तसंच sublimation, heat required to vaporize a unit amount of solid at constant temperature and pressure. Latent heat generally expressed in kilojoule per kg in SI unit. नंतर एनर्जी बॅलन्स ड्युरिंग द फेज चेंज ऑपरेशन. बघा आता, suppose that a vapor at its saturation temperature Ts and pressure P is used to heat a process steam, and if the condensed liquid is not subcooled, then the energy balance equation is heat removed from the vapor is equal to heat gained by the process steam. बरोबर ना? heat removed from the vapor is equal to heat gained by the process stream. सेम डिस्टिलेशन मध्ये होतं बघा, वेपर कडनं हीट रिमूव्ह होते आणि तीच हीट सेम हीट ही प्रोसेस स्ट्रीम म्हणजे ते लिक्विड गेन करतं. मग त्यासाठी इक्वेशन आहे बघा, Q इज इक्वल टू एम डॉट व्ही लॅमडा व्ही इज इक्वल टू एम डॉट पी सीपीपी T2 मायनस T1. एम डॉट व्ही म्हणजे वेपर फ्लो रेट, लॅटंट लॅमडा व्ही म्हणजे लॅटंट हीट ऑफ कंडेन्सेशन, एम डॉट पी mass flow rate of process stream, CPP specific heat of process stream, T2 and T1 final and initial temperature of the process stream. And if the condensed vapor of subcooled to a temperature T, then Q is equal to m dot V lambda V plus MC CPP TS minus T or m dot P CPP T2 minus T1. इथं m dot C म्हणजे mass flow rate of condensed liquid आणि CPP specific heat of condensed liquid in kilojoule per kg degree Kelvin. That is latent as well as sensible heat will be transferred to the process